नृसिंह सरस्वतींनी कर्दळी वनामध्ये ते गुप्त झाले. गुप्त झाल्यानंतर ते तिथे काय करत बसले की ते तिथे तप करत बसले. सुमारे 250 ते 350 वर्ष त्यांनी तिथे तप केलं आणि तप केल्यानंतर त्यांच्या अंगावर मोठं वारूळ निर्माण झालं. आणि मग तिथे एक लाकूड तोड्या होता, तो लाकूड तोड्या तिथे आला आणि त्याला काय वाटलं की आता हे मोठं जो वारूळ आहे तर ह्याच्या आतमध्ये काहीतरी आपल्याला खूप मोठं साठा लावेल. म्हणून त्यांनी काय केलं की त्या वारुळावर कुऱ्हाडीचे घाव मारले. ते वारुळ कुऱ्हाडीचे घाव मारल्यानंतर त्याचा जो एक घाव होता तो एक घाव नृसिंह सरस्वतींच्या मांडीला लागला आणि त्याच्यामधून रक्तप्रवाह सुरू झाला. असं म्हटल्यानंतर तो चपापला आणि त्याला वाटलं की अरे हे वारूळ कुठल्या तरी माणसाच्या अंगावर निर्माण झालेलं आहे. ज्यावरती ही रक्ताची धार आलेली आहे त्यावरती आपल्या हातून खूप मोठं पातक झालेलं आहे. म्हणून मग त्यांनी काय केलं, ते वारूळ सगळं दूर सारलं आणि दूर सारल्यानंतर त्यांनी बघितलं तर तिथं एक तपोवृद्ध, म्हणजे जर तुम्ही स्वामी समर्थांचं चित्र बघितलं असेल तर ते स्वामी समर्थांचं चित्र खूप तपोवृद्ध असं ते होतं. आणि मग त्याला खूप अपराधासारखं वाटलं आणि मग त्यांनी महाराजांची क्षमा मागितली की महाराज माझ्याकडून नकळत हा अपराध घडला. असं म्हणलं तर महाराज त्याला म्हणाले, अरे तुझा काही दोष नाही, ही सगळी माझीच लीला होती, मलाच प्रगट व्हायचं होतं म्हणून मी तुझ्या कुऱ्हाडीच्या घावाचं निमित्त केलं. आणि मग तो महाराजांचा भक्त झाला. आणि मग त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं असेल की महाराजांच्या अवतार लीला ह्या असंख्य आहेत.